हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तो खूप आनंदी जाऊ ही जी आहे तर स्वामीचरणी प्रार्थना। आणि माझी जी आहे तुम्हाला सांगते दिवसाला जे आहे ना सुरुवात झालेली आहे आणि आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे जे आहे तर मुलं घरी आहेत बरं का, तर त्यामुळे जे आहे ना स्वयंपाक नाही बनवला आहे आणि मिस्टर जे आहे ते गेलेले आहे। माझं जे आहे तुम्हाला सांगते तर सगळं आवरायचं काम हे राहिलेलं आहे, पण आताशी जे आंघोळ वगैरे आवरलेली आहे। आता जे तर बाकीचे कामं जे आहेत ते राहिलेले आहेत, पण सगळ्यात अगोदर स्वतःचं आवरून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर मी जे आहे तर माझं आवरून घेतलेलं आहे आणि आता इथून पुढे जे आहे तर स्वयंपाक वगैरे जे आहे ते करायचं आहे बरं का। आणि तरी काही झालेलं नाही आणि मी सुरुवात पण केलेली नाही। आता जे आहे ते ज्येष्ठ मुलांना चहा वगैरे करून देईल आणि त्यानंतर जे आहे तर आपलं जे दिवसाचं जे जेवण वगैरे जे आहे तर काय बनवायचं आहे काय नाही असं सगळं जे आहे ते मुलांच्या मनावरतीच अवलंबून असतं, कारण की त्यांना जे आहे तर आठवड्याची एक सुट्टी भेटते आणि त्यामध्ये जे आहे तर खूप सारे असं कामं पण असतात बरं का। आणि मी तुम्हाला सांगते काय झाले काय माहिती, आमच्या इथं पाणी आलं नाही आहे, 2 दिवस झाले फिल्टरचं पाणी आलं नाही, त्यामध्ये जे तर खूप प्रॉब्लेम येत आहे स्वयंपाकाच्या पाण्याला वगैरे। आणि इकडे आमचे छोटे राजे जे आहेत ना तर ते देवपूजा करत आहेत। मी त्यांना सांगितलं आहे की देवपूजा करून घे असं आहे। मला जे आहे तर थोडासा प्रॉब्लेम आहे तर सॉल्व झाला आहे, पण पूजा त्याला मी म्हणलं आहे की करून घे, नंतर मी वाचन वगैरे जे आहे ते करून देते। तर बाळ उठलेलं आहे ज्येष्ठ आणि बाळाला लागलेली आहे भूक, तर त्याच्यासाठी जे आहे ते मी चहा करत आहे। कारण की बाळाचं कसं होतं माहिती आहे का की त्याला झोपेतून कधी खायला पाहिजे, कारण की कधी कधी रात्रीचं जेवण करते किंवा नाही करत, तिचं जेवणाचं असं आहे की तिच्या मनावरती आहे आणि ती कधी कधी तशी झोपी जाते। आणि आज माझ्या पिल्ल्याचे जे आहे तर मला केस धुवायचे आहेत, वेण्या आणायचे आहेत। रविवार आला की मोस्टली तर तिची आंघोळ वगैरे आणि हे असतं करायचं असतं। तर आजचा दिवस जे आहे ना तो खूप छान जातो बरं का। माझे मुलं घरी असतात आणि एकटी म्हणजे मी जे आहे तर एकटी घरी नसते असं आणि मुलं असल्याच्याने तर खूप छान वाटतं। जब मुझे छोड़ के तू जाता है, आणि हिची ही भरपूर व्हायला लागली बघा, खूप जास्त वाढायला लागलेली। कपाळावरती ते लावलं नाही का तुला? मी लावलेले होते, नाही लावलं। आणि काल माझ्या वेण्या घालत घालत स्वतःचे रबलं ठरवून टाकलेले आहे ना, किती लांबी। हा, खूप आमचे जे आहे केस लांब झाले आहेत असं त्याचं म्हणणं आहे ना। तर आज आमचे जे आहे ते दिवसभराची जे आहे ना तर मम्मीची आणि मुलीची हे जे आहे तर गपशप खूप छान असते बघा, तुम्हाला सांगते। आता वरची बाळ जे आहे ना तर मला अजिबात उचलत नाही बरं का, म्हणजे ना मोठं झालं आहे की काय झालंय मला नाही माहिती, पण बाळ उचलत नाही आता खूप दादांनी देव काढून ठेवलं बाहेर। तर माझी मांडणी वगैरे पुसून वगैरे झाली होती, तर भांडी जे आहे ते मी मांडणीला लावून ठेवत होतो आणि त्यासोबत जे आहे तर माझा गप्पा पण चालू होता, कारण की
असं होतं नाही की मुलं घरी असलं की त्यांच्यासोबत पण बोलायचं असतं, माझ्या कामं पण असतात असं आहे. आणि पटकन काम जे आहे ते आवरून घ्यायचं आहे. मुलं घरी असल्यास खूप मज्जा मस्ती करतात, पुन्हा त्यांचे भांडण असतात आणि त्यामध्ये मी जर का कामाला लेट केला ना तर मग त्यांचं खूप काही चालू असतं. मग नंतर मुलगी आहे छोटी, तिचं पण पाहायचं असतं. आणि विशेष म्हणजे आज मला तिच्या वेण्या वगैरे घालायच्या म्हणून तिचे केस जे आहेत ते कुरळे असल्यामुळे पटकन वेण्या पण घातल्या जात नाहीत असं आहे. तर म्हणलं अगोदर सगळ्यात मान्य साफसफाई करून घ्यावा, तिथं भांडी वगैरे लावून ठेवावं, म्हणजे इकडचं जर का आवरलं ना तर बाकीचे कामं पटकन होऊन जातील. तर असं आहे. आणि काय झालं माहिती का, छोटे मोठे खूप जास्त ताटं झाले आहेत आणि मांडणी वेकच झाली आहे, त्यामुळे भांडी लावायला खूप प्रॉब्लेम येत आहे. किती वेळ का अजून? इकडे आता कपडे घेऊन वाळत घालत आहे मी. लय टाइम झाला आहे, 2ला फक्त 4 मिनिट कमी. किती राहिले अजून? एक 2, आता तर फक्त 2च मिनिट कमी आहेत. मला काहीच नाही करायचं आहे असंच विचारतोय. तरी पण काहीच नाही. हाय टेम्परेचर म्हणायला आहे ना. कपडे भरपूर आहेत शाळेचे नीचे इकडे जे आहे तर माझं चालू झालं आहे स्वयंपाकाचं. बाहेरचे कपडे वगैरे जे आहेत ते धुवून झालेले आहेत बरं का, तुम्हाला सांगते. आणि आता मुलांना जे आहे खास करून भूक लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी आता जे आहे काय बनवलं याचं मला खूप आवड आहे, तुम्हाला खरं सांगते की काही खात नाही. काय बनवायचं सांगे पर? मॅगी मॅगी चला आमची जी आहे आता मॅगी बनवायला सुरुवात होईल, कारण की आजी आहे ना मॅगी शिवाय काहीच करू नको. बायांना जे आहे तर मॅगी शिवाय जे आहेत आता आम्हाला काहीही खायचं नाही. तर असं चला आता जे आहे ना ह्यांना मी मॅगी करून देते, कारण की मॅगी करायला जे ते पटकन होऊन जाते, जास्त वेळ काही लागत नाही. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. मम्मी काय ते आपली उकडून करू नको, कशी करू मग? साधीच करायची डायरेक्ट. ओके, सूपवाली करू का? मला वाटलं होतं मसाला घालून मस्त. बरं जाऊ दे चल कधी. तर असं चला, तर मी व्हिडिओ जे आहे ते इथेच थांबवत आहे. तर नक्कीच कसा वाटला ते सांगा, आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.